विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते ईत सत्य करा कोणाही जीवाचा न घडू मत्सर वर सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका मने एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा विठ्ठला 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 कांती सीता वृषत निंदित शारदेन्दुर यत्र एकतो विलसितामसितांग शोभा वृंदावने कृतया मुनगांग संग राधा मुकुंद युगलं तदहं नमामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा करो प्रथम नमन पाण्डुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण संतजिया दूसरे चरण संतजिया विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भगवान पांडुरंगाच्या कृपेने आपल्या बोरवड येथे चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा कथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण नामदेव महाराज पफाळ आजची कीर्तन रूपी भगवत सेवा माझ्याकडे आलेली आहे. तत्प्रित्यर्थ निवडलेला अभंग
संत श्रेष्ठ जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांचा आहे, ज्यांच्या सौजन्याने आजची ही सेवा घडत आहे ते रामदास माणिकराव खुपसे, दत्तराम मारुतराव खुपसे, महारुद्र ज्ञानोबा खुपसे हे तिन्ही जण आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी आपल्या अभंगात काय सांगितलंय सरळ सरळ त्याचा अर्थ करून नंतर अभंगाचा भावार्थ आपण पाहणार आहोत. विठ्ठला विठ्ठला बोरवण सारख्या गावामध्ये हा अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ होत आहे. नामयज्ञ ज्याला म्हणतो आपण, आणि रामकथा रूपी ज्ञानयज्ञ. सज्जनांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये भक्तीचा लाभ जर व्हायचा असेल तर त्याच्यासाठी भगवंताची कृपा लागते. तुकोबारांनी म्हटलेलं आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. संपूर्ण विश्व जे आहे, संसार जो आहे, दिसणाऱ्या सर्व वस्तू भगवन्मय आहेत, विष्णुमय आहे. आणि सर्व जगाला विष्णूच्या रूपात पाहणे हा वैष्णवाचा खरा धर्म, म्हणजे वैष्णवाचं लक्षण आहे. न कोणाकडे भेद दृष्टीनं पाहणे, न अभेद दृष्टीनं पाहणे, न भेदाभेद दृष्टीनं पाहणे. भेद अमंगळ आहे, तसा अभेदाचाही अहंकार अमंगळ आहे. हे कोणाला सांगतात? भक्त आणि भागवतांना सांगतात. भक्त म्हणजे भगवत प्राप्तीसाठी केलेली साधना, म्हणजे जो करतो त्याला भक्त म्हणतात. आणि ज्ञानाच्या द्वारे जो मोक्ष प्राप्त करतो त्याला भागवत म्हणतात. म्हणून भक्त आणि भागवतांना सांगितलं तुम्ही ऐका. आणि स्वतःच हित, खऱ्या अर्थानं हित जे आहे, ज्याला आपण खरं हित म्हणतो, ते हित करून घ्या. दुसरी गोष्ट, वैष्णवाच्या हृदयातून कोणत्याही व्यक्तीचा राग द्वेष व्हायला नको, मत्सर व्हायला नको, कोण्याही जीवाचा मत्सर व्हायला नको. हेच भक्तीचं खरं वर्म आहे. जसं अंगाच्या एका जरी अंगाला काटा टोचला, त्याच्या वेदना, बोटा जरी खालच्या पायाच्या काटा टोकला तर शेंडीपर्यंत त्याच्या वेदना होतात. कारण सर्व अवयवामध्ये भरून उरलेले ते चैतन्य आहे. कोठेही जरी स्पर्श झाला, केस जरी ओढला तर बोटापर्यंत जाणीवा होतात. आणि म्हणून त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःखाचा भोग येत असतो. आणि सुख दुःखाचा भोगाला जाणणारा परमेश्वर आहे आणि सुख दुःख भोगणारा जीव आहे. अशा प्रकारे अभंगाचा सरळ अर्थ आहे. आणि आता भावार्थ पाहण्यापूर्वी अभंगाची प्रस्तावना पाहू. विठ्ठला विठ्ठला वैष्णवाच्या जीवनामध्ये भगवंत मुख्य आहे, संसार गौण आहे. संसाराचं गौणत्व आणि भगवंताचं प्रधान तत्व. प्रधान भगवान आहे, गौण संसार आहे. तुम्ही आम्ही सर्व जीव गौण संसारामध्ये पडलेलो आहोत. आणि या संसारातून निघून भक्तीच्या मार्गाला लागायचं आहे. माऊली म्हणतात, जळजळून वहिला निघ ये भक्तीची या वाटे लाग, तरी तो पावसी अव्यंग निजधाम माझे. भक्तीच्या मार्गाने लागल्यानंतर तुला ईश्वराची भेट होईल. पण कसा बाजूला निघ? झळझळून वहिला निघ. विठ्ठला विठ्ठला भक्त
भक्ती 9 प्रकारची आहे. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे. एथ मनाचा मारू न करता, इंद्रियासी दुःख न देता, मोक्षाशी ऐता श्रवणाची माझी श्रवण भक्ती आहे. काय कीर्तन भक्ती? काय कीर्तन चांग होया अंग हरिरूप. कीर्तन उत्कृष्ट आहे, चांगला आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळा उधळीले. नाम चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. अरे वानराच्या कुळाचा उद्धार नामाने केला म्हणून नाम चांगलं. एवढंच नाही तर राक्षस कुळाचा सुद्धा उद्धार केला म्हणून नाम चांगलं. राक्षस कुळामध्ये प्रल्हाद जन्माला आले, त्याचा उद्धार झाला. कपी कुळामध्ये हनुमंत जन्माला आले, त्यांचा उद्धार झाला. म्हणून अभंगामध्ये 2दा म्हटलं, नाम चांगले कपी कुळासाठी, नाम चांगले असुर कुळासाठी. दोन्ही कुळाचा उद्धार करणारा नाम आहे, तर मनुष्य कुळाचा का उद्धार होणार नाही? विठ्ठला विठ्ठला हो. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम. भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. तुकोबाराने सर्वांना सांगितलं काय? गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदे दुःखिते, चतुर विनोदे दुःखिते, चतुर विनोदे चतुर विनोदे सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, भावे पूर्ण ज्ञाते. या सकळाते विनवनी,
पाहते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. तिसरी भक्ती स्मरण आहे, विष्णो स्मरण. तिसरी भक्ती, पहिली भक्ती श्रवण आहे, कीर्तन आहे, नंतर स्मरण आहे. आणि स्मरण ही महत्वाची भक्ती आहे, लक्षात ठेवा. काय कोणाला सांगितलं बाबांनो स्मरण करा? गात्यांना, श्रोत्यांना, पाहत्यांना, जे पाहण्यासाठी आले त्यांना सुद्धा. चतुर विनोदे दुश्चिते, जे चतुर आहे, विद्वान आहेत, विनोद करणारे आहेत, दुश्चित्त म्हणजे दुष्ट चित्ताचे आहेत, त्यांना सुद्धा सांगितलं की बाबा विठ्ठल स्मरण करा. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम ते ब्रह्म मी आहे अशा प्रकारच्या अद्वैत भावाला प्राप्त झालेल्या ज्ञानी लोकांना सुद्धा सांगितलं तुम्ही सुद्धा विठ्ठलाचं स्मरण करा. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. दत्त याज्ञवल्क्य कपिल मुनी, दत्त कपिल मुनी हरीच जानोनी हरीच झाले यांना म्हणतात सोहम भावे पूर्ण ज्ञाते. त्याच्याही पलीकडे व्यास वशिष्ठ सुख गोंधळी, वशिष्ठ सुख गोंधळी, नाचताती सोहमेरी, नाचताती सोहमेरी, द्वैत भाव विसरोनी बळी, द्वैत भाव विसरोनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. सोहम भावामध्ये पूर्ण ज्ञान असणारे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी, द्वैत भाव विसरोनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळी म्हणजे वैष्णव. विठ्ठला विठ्ठला किती छान अशा प्रकारचं प्रमाण आहे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी, द्वैत भाव विसरोनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. आंबे म्हणजे त्या ठिकाणी विठ्ठलाला त्यांनी आंबा म्हटलेला आहे. तू विटेवर सकये बाई ओ करी कृपा, निज भक्त करुणा करी ओ करी कृपा. काय ही जी विठ्ठलाला त्यांनी अंबाबाई म्हटलेलं आहे. वैष्णवाची माय, वैष्णवाचा बाप पांडुरंग आहे. विठ्ठला विठ्ठला या सर्वांना सांगितलं बाबांनो विठ्ठलाचं स्मरण करा. या सर्वांना विठ्ठलाचं स्मरण करायचं सांगितले. राम राम स्मराधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडावा उगी उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा. तुम्ही संसारात असा, एखाद्या मठात आश्रमात असा, जंगलात अरण्यात असा, कुठेही असा, पण स्मरण ठेवा. काय तुकोबारे संसारात राहिले पण नित्य स्मरण होतं. एक क्षणही सुद्धा विसरत नव्हते. एक क्षण सुद्धा विसरत नव्हते. विना घेतली की डोंगरात जायचं, भजन करायचं, म्हणजे भगवत स्मरण करायचं. तुम्ही रात्रंदिवस कीर्तन ऐकता पण तुमच्या डोक्यात अजूनही स्मरण घुसलेलं नाही. तुकाराम महाराज कोणाच्या कीर्तनाला जात नव्हते. काय त्यांना कीर्तनाला कोणाच्या जायचं कामच नव्हतं. त्यावेळी एवढे कीर्तन होते का? एवढे सप्ते नव्हते, एवढे कीर्तन नव्हते. ज्याचा तो परमार्थ करायचा, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी अखंड स्मरण केलं. विठ्ठला विठ्ठला दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा,
दीन रजनी हाती धरा दीन रजनी हाती धरा गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे गोविंदाचे पोवाडे दीन रजनी हाती धरा दीन रजनी हाती धरा दीन रजनी हाती धरा दीन रजनी हाती धरा अखंड अहोरात्र भगवंताचं स्मरण करणारे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही दृष्टीमध्ये येणारा दृष्टीच्या मार्गात येणारा कोणी असेल त्याला देव समजण्याची वृत्ती त्याला देव समजण्याची वृत्ती त्याला महात्मा म्हणतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनी आठाव अंतेता पुसुनी आठाव अंतेता सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसुनी आठाव अंतेता पुसुनी आठाव अंतेता हो सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा सर्व ठिकाणी वासुदेवाला नसू देणारी न दिसू देणारी अहंता आहे म्हणून तर अहंतेचा ठावच पुसून काढायचा सर्वत्र देव दिसेल आणि ज्याला देव दिसतो त्याला वैष्णव म्हणतात आणि असे वैष्णव तुकोबाराय होते म्हणून त्या अभंगाच्या पहिल्या चरणात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म 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 वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वेद भेद भ्रम आमंगळ वेद भेद भ्रम आमंगळ वेद भेद भ्रम आमंगळ वेद भेद भ्रम वेद भेद भ्रम आमंगळ वेद भेद भ्रम आमंगळ वेद भ्रम आमंगळ वेद भेद भ्रम आमंगळ आये गाजरूरी भक्त भागवत 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 विठाला विठाला बोला बोला ज्ञानदेव हरी विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ
काय म्हणतात तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये? ते म्हणतात की सर्व जग मला विष्णू दिसू लागलं, विष्णुमय. काय सर्व जग मला विष्णूच्या रूपात भासू लागलं. मी ज्याच्या ज्याच्याकडे पाहायचो, ज्याला ज्याला पाहायचो, तो मला देव दिसू लागला. अरे ज्याची नजर जशी असेल त्याला ते दिसत असत. काय म्हणून संसारामध्ये आलात तर नजरा शुद्ध करायच्या. काय काहीच्या नजरा लागतात, काही खतरनाक, काही बाया, काही माणसं नजरा लागतात. श्रीकृष्णाला सुद्धा नजर लागली होती, रामाला सुद्धा नजर लागली होती. म्हणून जीवे निंबलोन उतरी, त्यांच्या अंगावर निंबलोन उतरावं लागतं. पांडुरंगाच्या पूजा झाल्याबरोबर अगोदर दृष्ट काढून घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही दर्शनाला जाता पण तरी तुमच्या नजरा सुधारल्या नाही. एक नाही, देवाला सुद्धा नजर लागते. एवढा माणूस खतरनाक. काय नजर महत्वाची असते. कोणाची नजर कशी आहे लक्षात ठेवा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक संत म्हणून एक बाई राहायची. तिला सर्व गाव संतबाई म्हणायचं, संतीनबाई म्हणायचं. काय मोठमोठ्या तुळशीच्या माळाच्या जाडजाड तिच्या गळ्यामध्ये, जपायला तेवढी जाड माळा. रात्रंदिवस रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गावातल्या बायाला हरिपाठ शिकव, नामस्मरण शिकव, परमार्थाला लावायची. असं काही नाही की माणसं माळ घातल्यानंतर बदलत असतात. काही काही तर माळ घातल्यानंतर जास्त खराब होतं. बदलायचं तर सोडूनच. माळ करायला सामान्य समजू नका, त्यासारखा खतरनाक प्राणी नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कोणत्या गावात सप्ताह असू द्या, बिना माळकऱ्याने जेवढे चहा पाजले असतील लोकांना तेवढे माळकऱ्यांना नाही पाजले. बिना माळकऱ्याला ठेवा. आपल्याला कुठं पुण्य करायला मिळतं. साधू संत आले 7 दिवसात त्याला चहा पाजला, आगडी नाही पाजणार. हा दुसऱ्याच्या घरी पिणारा तो स्वतः नसतो पाजत. तशी ती बाई होती, फार भक्त. सर्व गाव तिला भक्त म्हणायचं. त्या गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक वेश्येचं घर होतं. ती वेश्या होती. वेश्येचा धंदा वेश्या करायची. परंतु कोणीतरी तुकाराम महाराज सारखे संत आले गावात. त्यांनी कीर्तन केलं आणि वेश्येनं तिच्या घरून ऐकलं कीर्तन. बारीक नजर, बिलकुल सूक्ष्म विचार करून ती ऐकू लागली. एक एक शब्द तिनं ऐकला आणि त्या वेश्येला, पिंगला वेश्येसारखं वैराग्य झालं. ती म्हणाली की धिक्कार आहे माझ्या जीवनात. मी पापच करत राहिले जेव्हापासून तरुण झाले, तेव्हापासून पाप करत आले आतापर्यंत. आणि आज मला कुठेतरी कीर्तन ऐकायला मिळालं. अरे ओल्या झाडावर जास्त कुऱ्हाड बोटत नसते, पण कोरड्या खोडावर मारा, कुऱ्हाड बोटल्याशिवाय राहत नाही. तुमच्या कुऱ्हाडी म्हणजे नुसत्या कोरड्या खोडावर चालणार आहे. ओल्या झाडामध्ये तेवढी त्या ठिकाणी ती बोटत नाही. तसं ऐकून 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 तुम्ही बोटले पण परिणाम होत नाही. कितीतरी लोक ऐकतात, काही परिणाम होत नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बरं, आमचा अनुभव आहे म्हणून आम्ही सांगतो. विठ्ठला विठ्ठला. साधारण बिना माळकरी माणूस कधी कीर्तनाला नाव ठेवणार नाही, कधी महाराजाला नाव ठेवणार नाही, महाराजाच्या गाडीला नाव ठेवणार नाही. मग हे सर्व कोण करतं? जास्त जास्त माळकरी. ह्या महाराजाला सोबलं का, याला हे कशाला पाहिजे, त्याला ते कशाला पाहिजे. हे जे परमार्थात हेच लोक निंदा करतात जास्त. कबीर काय म्हणतात? निंदक नियरे राखीये, निंदक नियरे रागे अंगन कोटी छवाय. बिन साबुना बिन पाणी निर्मल करे सुभाय. पुण्य करण्यासाठी तुम्ही माळ घातली, ईश्वर प्राप्तीसाठी तुम्ही माळ घातली, परमार्थ करण्यासाठी तुम्ही माळ घातली. आणि हे करून तुम्ही जर निंदा कोणाची करत असेल तर तुमच्या सारखं पाप बिना माळ करायला लागणार नाही. तो अज्ञानी आहे, तो अडाणी आहे, त्याला ज्ञान नाही म्हणून तो करतो. तुम्हाला माहीत असून तुम्ही करता, मग खतरनाक पाप तुम्हाला लागेल. लक्षात ठेवा. आणि ती संतीनबाई गावातल्या बायांना नादी लावलं. कशाला? हरिपाठ म्हणा, हे करा, नामस्मरण करा.
त्या वेश्येनं एक दिवस कीर्तन ऐकलं, तिला वाटलं मलाही माळ घालायची. रात्रंदिवस दारू पिणारा माणूस एखादा माळ घातला तर लोकांना काय वाटतं, अरे बापरे कसा बदलला. ही मूर्ती का बदलायसारखी होती का, म्हणून बदलली. योगायोग आहे. ज्याचं पुण्य ज्या दिवशी उदयाला येईल त्या दिवशी त्याला परमार्थ मिळेल. म्हणून पुण्य उदयाला येणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्या वेश्याला वैराग्य झालं, तिनं तुमच्या सारख्या लोकांना विचारलं माळ घालायची इच्छा पण कोणाकडून घालू माळ, मला काही ज्ञान नाही, मी परमार्थात आलेच नाही कधी, मला साधू माहित नाही, संत माहित नाही, देव माहित नाही, धर्म माहित नाही, मला फक्त पाप कसं करायचं एवढंच माहित आहे. आयुष्यभर पाप केलं, कोणी मार्गदर्शन करा. गावातली एक बाई होती, तिनं सांगितलं का वेडे माळ घालायची इच्छा झाली, चांगली गोष्ट आहे. मग आपल्या गावात सर्वात श्रेष्ठ संतीनबाई आहे, तिच्या हातानं माळ घातली तर तुला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. संतीनबाई एवढं भजन करतात. आता काय असतं, नेहमी पाप पुण्याकडे जायला घाबरत असतं. विठ्ठला विठ्ठला.